नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ स्थापन झाले, त्यानंतर खाते वाटपही झाले, पण आता चर्चा सुरू झाली आहे ती पालकमंत्री पदाची। कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार यासाठी अनेक बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। यावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की पालकमंत्री पद हे जिल्ह्याच्या विकासासाठी नव्हे तर मलिदा मिळावा यासाठी पालकमंत्री पद अनेकांना हवे असते असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे। तसेच बीडचे पालकमंत्री पद कोणाकडेही गेले तरी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। खासदार संजय राऊत म्हणाले की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणत्याही मुंडेंना मिळाले तर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का। तसेच परभणीचे देखील पालकमंत्री पद कोणालाही मिळाले तरी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देऊ शकतो का। तसेच कल्याणमध्ये पालकमंत्री पद मिळाले तर मराठी माणसावर अन्याय झाला तो दूर होऊ शकतो का, असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले। ते पुढे म्हणाले की हे सर्व फक्त सत्ता आपल्याकडे राहावी, तसेच त्या भागातील आर्थिक व्यवहारांची सूत्र आपल्याकडे राहावीत यासाठी केलेला खाते खटाटोप असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। गडचिरोलीची पालकमंत्री पद काही लोकांना कायम आपल्याकडे हवे असते, पण हे पद नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नाही तर गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या असतील किंवा कोट्यावधी रुपयांचे उद्योग असतील त्यातून मलिदा खाण्यासाठी सारे काही सुरू आहे, अशी टीका शिवसेना उभाटा खासदार नेते संजय राऊत यांनी केली। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता टोला लगावला। गडचिरोली चंद्रपूर यासारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे, त्यातून लाभ घेता यावा यासाठी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।